गुड मॉर्निंग. नमस्कार. स्थूल अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण उत्पादन व रोजगार विषयक सिद्धांत या घटका अंतर्गत उत्पादन व पूर्ण रोजगाराची संकल्पना याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वसामान्यपणे उत्पादन आणि रोजगार हे जे दोन घटक आहेत, तर हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि वैयक्तिक उपभोक्त्याच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापैकी उत्पादन या घटकाचा, उत्पादन या संकल्पनेचा विचार केला तर सर्वसामान्यपणे भाषेत किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये कोणत्याही वस्तूची निर्मिती केली असेल, कोणतीही वस्तू तयार केली असेल, तर त्या वस्तू निर्माण करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन असं म्हटलं जातं. परंतु अर्थशास्त्रीय भाषेचा किंवा अर्थशास्त्राचा विचार केला तर अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये उत्पादन म्हणजे कुठल्याही वस्तूची फक्त निर्मिती नाही, तर कोणत्याही वस्तूची निर्मिती करत असताना त्यामध्ये उपयोगिता निर्माण करणे म्हणजेच उत्पादन होय. त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाची जी व्याख्या केली आहे ती अगदी साधी सरळ व्याख्या आहे. वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करणे म्हणजे उत्पादन होय. की कोणत्याही वस्तूमध्ये उपभोक्त्याची गरज निर्माण करण्याची क्षमता निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेला अर्थशास्त्रामध्ये उत्पादन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ गहू असेल, ज्वारी असेल किंवा बाजरी असेल, यापासून उपभोक्त्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता ही प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट त्या वस्तूमध्ये असत नाही. त्या वस्तूवर प्रक्रिया करावी लागते. उदाहरणार्थ गव्हाचं पीठ असेल तर त्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया करून चपातीची निर्मिती करावी लागते. त्या चपातीपासून उपभोक्त्याची भूक भागविण्याची क्षमता त्या ठिकाणी त्या वस्तूमध्ये निर्माण होत, म्हणजे त्या वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होत. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी चपातीचं उत्पादन असं म्हटलं जातं. किंवा लाकडाचा एखादा ओंडका असेल, त्यापासून उपयोगिता मिळणार नाही, पण त्या लाकडापासून जर फर्निचर तयार केलं असेल तर त्यापासून उपभोक्त्याला उपयोगिता प्राप्त होत. म्हणजे त्या लाकडामध्ये उपयोगिता निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया म्हणजेच फर्निचरचं उत्पादन आहे. किंवा माती असेल, मातीपासून त्या ठिकाणी तेवढी उपयोगिता मिळणार नाही, परंतु त्या मातीपासून जर काही मातीची भांडी तयार केली असतील, मातीची काही खेळणी तयार केली असतील, मातीच्या काही वस्तू तयार केल्या असतील, मातीपासून मूर्ती तयार केली असेल, तर त्यामध्ये उपयोगिता निर्माण होत किंवा उपयोगितेमध्ये वाढ होत. त्यामुळे अशी ही जी उपयोगिता निर्माण करणे किंवा उपयोगितेमध्ये वाढ करण्याची प्रक्रिया आहे, तर त्याला अर्थशास्त्रामध्ये उत्पादन असं म्हटलं जातं. उत्पादनाविषयीच्या सिद्धांताचा विचार केला तर फक्त उत्पादनाच्या सिद्धांताचा विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. की अल्पकालीन उत्पादन सिद्धांत आणि दीर्घकालीन उत्पादन सिद्धांत असे दोन प्रकारचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. त्याला अल्पकाळाचा विचार केला तर उत्पादनाचा प्रमाणफलाचा सिद्धांत आणि दीर्घकाळाचा विचार केला तर उत्पादनाचा प्रतिफल सिद्धांत असे दोन सिद्धांत विचारात घेतले जातात. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त उत्पादनाचा विचार केला जातो. रोजगाराविषयीचं विश्लेषण उत्पादन सिद्धांताशी जोडलेलं नाही किंवा त्यामध्ये त्याचं विश्लेषण केलं जात नाही. स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पादन आणि रोजगार या दोन घटकांमध्ये काय संबंध आहे याचं विश्लेषण एकत्रित केलं जातं. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रामध्ये रोजगाराविषयीचा जो सिद्धांत आहे त्यालाच उत्पादनाविषयीचा किंवा उत्पादनाचा आणि रोजगाराचा सिद्धांत हा एकत्रित विचारात घेतला जातो. कारण उत्पादनातील बदलाचा परिणाम हा रोजगार पातळीवर होतो. डायरेक्ट होणारा तो परिणाम असतो की उत्पादनामध्ये जर बदल केला असेल, बदल झाला असेल, तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी रोजगार पातळीवर होतो. प्रत्यक्ष परिणाम होतो, अप्रत्यक्ष परिणाम देखील त्या ठिकाणी होतो. त्यामुळे उत्पादन आणि रोजगार हे दोन संकल्पना किंवा हे दोन घटक एकमेकांशी संबंधित आहेत. तर त्यामुळे उत्पादन फक्त उत्पादनाचा विचार केला तर त्याचे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पादन आणि रोजगार या दोन घटकांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. उत्पादन म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करणे. त्यानंतरचा दुसरा घटक येतो रोजगार. रोजगाराचा प्रश्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण रोजगारावरच लोकांच्या राहणीमानाचा दर्जा अवलंबून असतो. रोजगार प्राप्त झाला तर लोकांना उत्पन्न प्राप्त होतं, त्यामुळे त्यांचा उपभोग खर्च वाढतो, त्यांची उपभोग पातळी वाढते, त्यामुळे त्याचा परिणाम हा राहणीमानाच्या दर्जावर होतो. तर जास्त रोजगार असेल, जास्त उत्पन्न असेल तर राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी सुधारतो. रोजगारामधूनच व्यक्तीला उत्पन्न प्राप्त होऊ शकतं. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये जर
मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये जी साधन सामग्री उपलब्ध आहे, नैसर्गिक साधन सामग्री असेल किंवा मानव निर्मित साधन सामग्री असेल, तर त्याचा त्या ठिकाणी अपव्यय होत कोणत्याही उत्पादन घटकाचा वापर हा पर्याप्त वापर होणे अपेक्षित असते. की काही साधन संपत्ती असेल त्याचा जर वापर झाला नाही तर ती पुन्हा त्या ठिकाणी वापरता येत नाही, त्या विशिष्ट वेळेतच त्याचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. त्यामुळे अशा साधन संपत्तीचा जर अपव्यय होत असेल तर त्याचा दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये जर बेरोजगारी सातत्याने अस्तित्वात राहत असेल तर त्या देशातील सरकारला आपली सत्ता टिकून ठेवणे, आपली शासन टिकून ठेवणे देखील अवघड जाते. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर म्हणून किंवा गंभीर विषय म्हणून विचारात घेतला जातो आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक सरकारकडून सातत्याने केला जातो. त्याचप्रमाणे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक कशी करावी याबाबत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी आपले वेगवेगळे विचार मांडलेले आहेत किंवा वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत की बेरोजगारीच्या समस्येची सोडवणूक कशी करायची, बेरोजगारी कशी संपुष्टात आणायची, याविषयी वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपले विचार मांडलेत, त्यालाच त्यांचे काही सिद्धांत मांडलेले आहेत. त्या सिद्धांताचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करणे अपेक्षित आहे. तर पूर्ण रोजगाराच्या संकल्पनेविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पूर्ण रोजगाराच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्याख्या ह्या पुढील प्रमाणे आहेत. त्यातली पहिली व्याख्या ही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे की सर्वसामान्यपणे 1929-30 पूर्वीचे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा घटक आहे की ज्या अर्थशास्त्रज्ञांच्या आर्थिक विश्लेषणामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रभाव दिसून येतो, ज्या अर्थशास्त्रज्ञांच्या आर्थिक विश्लेषणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गृहीतांचा आधार घेतला जातो त्या सर्व अर्थशास्त्रज्ञांचा समावेश हा सामान्यपणे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये केला जातो. तर असे जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत त्या अर्थशास्त्रज्ञांनी पूर्ण रोजगाराची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अशी आहे: पूर्ण रोजगार म्हणजे अर्थव्यवस्थेची अशी अवस्था होय की ज्यामध्ये अनैच्छिक किंवा सक्तीची बेकारी अस्तित्वात नसते. म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार अर्थव्यवस्थेमध्ये जर अनैच्छिक किंवा सक्तीची बेकारी, कंपल्सरी बेकारी अस्तित्वात नसेल तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ती अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत आहे असं म्हटलं जातं. जी बेकारी आहे त्या बेकारीमध्ये एखादा व्यक्ती विशिष्ट काम करण्यासाठी तयार असेल, म्हणजे त्याची इच्छा असेल, त्याच्याकडे तेवढी पात्रता असेल, प्रचलित वेतन दर स्वीकारण्याची त्याची तयारी असेल, तरीही जर त्याला त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला अनैच्छिक बेरोजगार म्हटलं जातं किंवा सक्तीची बेरोजगारी असं म्हटलं जातं. आणि सक्तीची बेरोजगारी जेवढी अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असेल तेवढा अर्थव्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम देखील जास्त असतो. त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक लर्नर यांनी. पूर्ण रोजगार म्हणजे अशी अवस्था होय की ज्यामध्ये प्रचलित वेतन दराला काही विशेष गैरसोयींशिवाय इच्छुक व्यक्तीला काम प्राप्त होत. प्राध्यापक लर्नर यांनी जी व्याख्या केली त्या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगितलं किंवा असं विश्लेषण केलं की अर्थव्यवस्थेमध्ये जो विशिष्ट पात्रतेला असणारा वेतन दर आहे त्या वेतन दराला काम करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला काम प्राप्त होत असेल, परंतु त्याला ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयी त्या ठिकाणी स्वीकाराव्या लागत नसतील किंवा ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयींचं प्रमाण अतिशय कमी असेल तर त्याला त्या ठिकाणी पूर्ण रोजगार असं म्हटलं जातं. म्हणजे प्राध्यापक लर्नर यांनी फक्त काम करण्याची पात्रता, इच्छा असणाऱ्या व्यक्तीला प्रचलित वेतन दरानुसार काम प्राप्त झालं म्हणजेच पूर्ण रोजगार प्राप्त झाला असं नाही. तर लर्नरच्या मतानुसार रोजगार प्राप्त होत असतानाच त्याला काही विशेष गैरसोयींशिवाय तो प्राप्त झाला पाहिजे. म्हणजे त्याची गैरसोय जर झाली नाही तर त्या अवस्थेला त्या ठिकाणी पूर्ण रोजगार म्हणावं अशी व्याख्या ही प्राध्यापक लर्नर यांनी केलेली आहे. की जशा रोजगार प्राप्त झाल्यानंतर जशा काही गैरसोयी होतात की ज्या व्यक्तीला रोजगार प्राप्त झाला असेल तो ज्या ठिकाणी राहत असेल त्याच्यापेक्षा इतर ठिकाणी, त्यामुळे त्याची प्रवासाचा वेळ त्याला लागत असेल, त्या ठिकाणी जाऊन राहण्याची प्रश्न असेल, त्या ठिकाणचं वातावरण असेल, हे सगळं जर बदललं असेल तर त्या ठिकाणी त्याची गैरसोय होऊ शकते. अशी गैरसोय न होता
जर त्याला त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण रोजगार प्राप्त होत असेल तर त्याला लर्नरच्या व्याख्येनुसार पूर्ण रोजगाराची अवस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरी व्याख्या केली आहे प्राध्यापक केन्स यांनी. पूर्ण रोजगार म्हणजे अर्थव्यवस्थेची अशी अवस्था आहे की ज्यामध्ये प्रभावी मागणीत वाढ होऊन देखील उत्पादन आणि रोजगारात वाढ होत नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील जी एकूण मागणी आहे ती एकूण मागणी जेव्हा एकूण पुरवठ्याबरोबर समतोल प्रस्थापित करते त्या मागणीला प्रभावी मागणी असं म्हटलं जातं. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी आणि एकूण पुरवठा ज्या ठिकाणी समान होतात त्या समतोल बिंदूमध्ये असणारी जी एकूण मागणी असेल त्या एकूण मागणीला प्रभावी मागणी असं म्हटलं जातं. प्रभावी मागणीमध्ये जर वाढ झाली म्हणजेच एकूण मागणीमध्ये जर वाढ झाली तर उत्पादनात वाढ होणे अपेक्षित असते आणि उत्पादनात जर वाढ झाली तर रोजगार पातळीमध्ये वाढ होणं अपेक्षित असते. परंतु केन्सच्या व्याख्येनुसार जर प्रभावी मागणीमध्ये वाढ होऊन देखील उत्पादनात आणि रोजगारात वाढ होत नसेल तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार अस्तित्वात असतो. कारण प्रभावी मागणीत वाढ होऊन जर उत्पादनात वाढ होत नसेल कारण उत्पादनाचे सर्व घटक उत्पादन क्रियेमध्ये समाविष्ट झालेले आहेत जे आता उत्पादन घटक शिल्लक नाहीत त्यामुळे उत्पादनात आता वाढ होऊ शकत नाही रोजगार पातळीत वाढ होऊ शकत नाही त्यामुळे अशा अवस्थेला पूर्ण रोजगाराची अवस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथी व्याख्या केलेली आहे अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन. पूर्ण रोजगार म्हणजे प्रचलित वेतन दराला काम करण्याची पात्रता व इच्छा असणाऱ्या व्यक्तीला फार मोठ्या विलंबाशिवाय उत्पादक काम उपलब्ध होते त्याला पूर्ण रोजगार असे म्हणतात. म्हणजे सर्वसामान्यपणे आपण जी व्याख्या करतो त्या व्याख्येनुसार ज्या ठिकाणी विचार केला तर काम करण्याची पात्रता आणि काम करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला जे प्रचलित वेतन दरावर तो काम करण्यास पात्र आहे त्याची काम करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीला फार मोठा विलंब न करता किंवा फार मोठ्या कालावधीसाठी वेटिंग न करता उत्पादक काम प्राप्त होत असेल तर त्याला पूर्ण रोजगार असं म्हटलं जातं. की एखाद्या प्रचलित वेतन दराला काम करण्याची पात्रता आहे इच्छा आहे परंतु ते काम प्राप्त होण्यासाठी 10 वर्ष वेटिंग करावं लागलं असेल 5 वर्ष वेटिंग करावं लागलं असेल तर तो मोठा विलंब त्या ठिकाणी तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मोठ्या विलंबाशिवाय कुठल्याही प्रकारचं वेटिंग न करता ताबडतोब ते काम उपलब्ध होत असेल तर त्या परिस्थितीला अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनच्या व्याख्येनुसार पूर्ण रोजगाराची अवस्था असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर पाचवी व्याख्या केली आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन त्याला ILO असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या व्याख्येनुसार देशामध्ये जर 3 ते 4% बेकारी असेल किंवा बेरोजगारी असेल तर तो देश पूर्ण रोजगार अवस्थेत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये 3 ते 4% बेरोजगार असतील तर त्या देशामध्ये 100% रोजगार आहे किंवा पूर्ण रोजगार आहे असं म्हणण्यास हरकत नाही. अशा प्रकारची व्याख्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने केलेली आहे. कारण कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच विकसित अर्थव्यवस्था असेल अल्पविकसित असेल विकसनशील असेल कुठलीही अर्थव्यवस्था असेल तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये 100% रोजगार हा कधी अस्तित्वात असत नाही. कारण बेरोजगारी जी आहे तर ती बेरोजगारी सामान्यपणे किंवा प्रमुख 2 प्रकार त्याचे आहेत. सक्तीची बेरोजगारी म्हणजे कंपल्सरी बेरोजगारी आणि ऐच्छिक बेरोजगारी. जी कंपल्सरी बेरोजगारी आहे ती कंपल्सरी बेरोजगारी म्हणजेच त्या ठिकाणी प्रचलित वेतन दरावर काम करण्याची पात्रता आहे इच्छा आहे परंतु त्याला काम प्राप्त होत नाही त्यामुळे त्याला सक्तीने बेरोजगार राहावं लागतं. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे प्रचलित वेतन दरावर काम करण्याची पात्रता आहे प्रचलित वेतन दर त्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो परंतु ते काम करण्याची त्याची इच्छा नाही त्यामुळे त्याला त्या ठिकाणी तो स्वतःच्या इच्छेने बेरोजगार राहतो. म्हणजे त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा नसल्यामुळे जी बेकारी अस्तित्वात येते त्याला ऑप्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं किंवा ऐच्छिक बेरोजगारी असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची ऐच्छिक बेरोजगारी जर अर्थव्यवस्थेमध्ये असेल याचा अर्थ त्या लोकांची काम करण्याची इच्छा नाही. जेवढे 96 ते 97% लोक काम करण्यास तयार आहेत किंवा ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी काम प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये 3 ते 4% असलेले जे उत्पादन घटक आहेत ते त्यांच्या इच्छेने बेरोजगार आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत 3 ते 4% जर बेरोजगारी असेल तर तो देश पूर्ण रोजगार अवस्थेत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या सर्व व्याख्यांचा विचार केला तर या व्याख्यांवरून थोडक्यात असा निष्कर्ष काढता येतो
की पूर्ण रोजगाराची अवस्था म्हणजे 100% रोजगार नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील 100% उत्पादन घटकांना रोजगार मिळाला म्हणणे पूर्ण रोजगाराची अवस्था नाही. म्हणजेच काय की अर्थव्यवस्थेमध्ये 0% बेरोजगारी असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार आहे असं देखील म्हणता येत नाही. कारण रोजगार आणि बेरोजगारी ह्या दोन परस्पर विरोधी संकल्पना आहेत. तर 100% पैकी 70% जर रोजगार असेल तर उरलेले जेवढं प्रमाण असेल तेवढं त्या ठिकाणी बेरोजगारी, म्हणजे 30% बेरोजगारी. त्यामुळे 100% रोजगाराची अवस्था किंवा 0% बेरोजगारीची अवस्था म्हणजेच पूर्ण रोजगार आहे असं म्हणता येत नाही. तर अर्थव्यवस्थेमध्ये 3 ते 4% पर्यंत बेरोजगारी असेल तर त्याला पूर्ण रोजगाराची अवस्था म्हणता येत. 3 ते 4% पर्यंत असणारी जी बेरोजगारी, त्या बेरोजगारीला नैसर्गिक बेरोजगारी असं देखील म्हटलं जातं. कारण ती ऐच्छिक स्वरूपाची बेरोजगारी असते की ज्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात वडिलोपार्जित संपत्ती आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पात्रता प्राप्त केली पण त्याची काम करण्याची इच्छा नसेल तर तो त्या ठिकाणी बेरोजगार राहतो. तो स्वतःच्या इच्छेने बेरोजगार राहतो. त्यामुळे अशी परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये असू शकते. पूर्ण रोजगाराच्या अवस्थेतील बेरोजगारी ही सामान्यपणे ऐच्छिक स्वरूपाचीच असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार आहे याचा अर्थ त्या ठिकाणी पूर्ण रोजगाराबरोबर ऐच्छिक बेरोजगारी देखील अस्तित्वात आहे. म्हणजे ऐच्छिक बेरोजगारीसह पूर्ण रोजगार हा अस्तित्वात येऊ शकतो. 0% बेरोजगारीसह पूर्ण रोजगार हा अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये 100% रोजगार आणि 0% बेरोजगारी अशी परिस्थिती ही कधी अस्तित्वात येत नाही. कोणत्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशी परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही. तर अशा प्रकारे ही पूर्ण रोजगाराविषयीची संकल्पना आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.